तुमची कविताच्या प्रत्येक रसिकाचं मनापासून स्वागत. आज आपण जी कविता ऐकणार आहोत ती आहे गुरुबद्दल, शिक्षकाबद्दल. या कवितेची फरमाईश आपल्याला केली आहे साई घाड यांनी. कवितेचं शीर्षक आहे छडी. मित्रांनो, तुम्हालाही जर एखाद्या कवितेची फरमाईश करायची असेल तर आम्हाला कमेंट करा. आणि हो, लवकरच आपल्या परिवाराला 1000 सदस्य पूर्ण होत आहेत. यापैकी तुम्ही एक असाल तर तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि नसाल तर वाट कसली पाहताय? लवकरात लवकर सबस्क्राईब करा. सुरुवात करूयात आपल्या आजच्या कवितेला. कवितेचं शीर्षक आहे छडी. नजरेपुढे कठोर होते, नजरेआडून पाझरते. नजरेपुढे कठोर होते, नजरेआडून पाझरते. सर तुमची छडी अजून भविष्याला सावरते. सर तुमची छडी अजून भविष्याला सावरते. पुस्तकांची हाक येते दप्तराच्या कंठातून, संस्कारांच्या कंपास पेटीत आयुष्याला सामावून. पुस्तकांची हाक येते दप्तराच्या कंठातून, संस्कारांच्या कंपास पेटीत आयुष्याला सामावून. शिष्य म्हणून, युवक म्हणून, माणूस म्हणून घडवते. सर तुमची छडी अजून भविष्याला सावरते. तेव्हा तुम्ही बाकावरती उभं केलं नसतं जर, विचारांची पोहोच कधी गेली नसती ध्येयावर. तेव्हा तुम्ही बाकावरती उभं केलं नसतं जर, विचारांची पोहोच कधी गेली नसती ध्येयावर. अडथळ्यांचा डोंगर एका क्षणामध्ये चुकवते. अडथळ्यांचा डोंगर एका क्षणामध्ये चुकवते. सर तुमची छडी अजून भविष्याला सावरते. आठवणींच्या फळ्यावरती अजून आहेत सुविचार. आठवणींच्या फळ्यावरती अजून आहेत सुविचार. शिस्तीच्या त्या गणिताला ममत्वाचा गुणाकार. आठवणींच्या फळ्यावरती अजून आहेत सुविचार. शिस्तीच्या त्या गणिताला ममत्वाचा गुणाकार. नजरेमध्ये सूर्य घेऊन आभाळ व्हायला शिकवते. नजरेमध्ये सूर्य घेऊन आभाळ व्हायला शिकवते. सर तुमची छडी अजून भविष्याला सावरते. सर तुमची छडी अजून भविष्याला सावरते.